आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्यात सुरू असलेल्या संघटन सृजन अभियान अंतर्गत श्रीगोंदा येथे आढावा बैठक उत्साहात पार पडली। या बैठकीस मुख्य निरीक्षक माननीय रसद राऊत साहेब, ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब तसेच आमदार हेमंत ओगले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या अभियानाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाचे संघटन अधिक बळकट करण्यावर भर देण्यात येत असून नियुक्त निरीक्षक राज्यातील प्रत्येक तालुक्यात भेट देऊन स्थानिक पातळीवरील संघटनात्मक परिस्थितीचा आढावा घेत आहेत। बैठकीस काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, अहिल्यानगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते ज्ञानदेव वाफारे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत ओगले, श्रीगोंदा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संतोष भोईटे, शहराध्यक्ष ॲडव्होकेट सुमित बोरुडे, महिला तालुका काँग्रेस अध्यक्ष सुनीता दरोडे, त्याचबरोबर युवक काँग्रेस अध्यक्ष विकास काळे, शहर कमिटी अध्यक्ष मुझफ्फर मालजप्ते यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला। तसेच बॅक अध्यक्ष, फ्रंटल अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती। आवाज जनतेसाठी गणेश कांबळे, श्रीगोंदा। हम ये AICC ऑल इंडिया कांग्रेस कमेटी के तरफ से ऑब्जर्वर बन के यहाँ आए निरीक्षण करने के लिए ऑर्गेनाइजेशन, और ये संगठन सृजन अभियान एक कार्यक्रम है। राहुल जी के बोलने पर, खड़गे जी के अनुमोदन पर ये कार्यक्रम चलता है देश में, और कोई स्टेट में होता है फेज वाइज। महाराष्ट्र में आज 7th फेज में महाराष्ट्र अभी शामिल हुआ है, और महाराष्ट्र के जो सारे ज़िले में हमारा ऑब्जर्वर AICC तरफ से गए हैं, और AICC के तरफ से जो निर्देश है वो निर्देश को पालन कर रहे हैं हम लोग, और हम भी ये पालन करने के लिए यहाँ आए। हमारा दायित्व है जो अहिल्यानगर रूरल, साउथ एंड अहिल्यानगर सिटी कांग्रेस का हम लोग चुन रहे हैं कौन सा योग्यतम व्यक्ति है जो पार्टी का संभाल सकते हैं, पार्टी को आगे बढ़ाने की मदद करेंगे। और ये हम लोग नेता लोग से नहीं है, नेता लोग तो बोलते हैं जो बोलना है, वर्कर लोग के साथ हम ज़्यादा बातचीत करते हैं। ऐसे हम लोग ब्लॉक जाते हैं, हर ब्लॉक जाते हैं, मंडल जाने के लिए कोशिश है जितना संभव है, गांव तक रास्ते में जो मिलते हैं हम लोग को, हम भी उनके साथ बात करते हैं, भाई क्या करने से कांग्रेस का स्थिति यहाँ सुदृढ़ होगा, क्या करने से हमको अच्छा लीडर मिलेगा, कौन है अच्छा लीडर जिसको सबको समर्थन मिलेगा और पार्टी के लिए वो डेडिकेटेड हो के काम करेगा, टीम को ठीक से लीड करेगा। ऐसा सब सोच के हम लोग ऐसे आदमी ढूंढ रहे हैं। ऐसे नेता सामने आएंगे तो हमें 6 नाम हमको रेकमेंड करना है AICC को, और AICC उनसे जो सबसे अच्छा होगा उनको चुन लेगा डिस्ट्रिक्ट के लिए, और डिस्ट्रिक्ट का काम खत्म होने के बाद, डिस्ट्रिक्ट अध्यक्ष का काम सिलेक्शन खत्म होने के बाद फिर हम लोग जाएंगे ब्लॉक तक, ब्लॉक से मंडल तक, मंडल से गांव तक हम लोग जाके कमेटी को सुदृढ़ करेंगे। कांग्रेस संगठन को और ग्राउंड लेवल से हम लोग सुदृढ़ करने के लिए, स्ट्रेंथन करने के लिए ये हमारा अभियान है, जिसको हम बोलते हैं संगठन सृजन अभियान। सृजन अभियान का मतलब ये होता है कि विल क्रिएट, will find, will discover new leaders, those who can take lead. Most probably and most likely they must be from the younger generation, and comparatively they should be young, and they should take care of this organization. And out of that, one women name will be out of 6. One seat is reserved, one name is reserved for women candidate. A second name is from the weaker section, OBC, SC, ST और माइनॉरिटी। उसे भी हम एक नाम रिजर्व करना भी रिजर्व रखे हैं। बाकी 4 नाम हम दे के 6 नाम दे से हम सिफारिश करेंगे AICC को, AICC चुन लेगा। उससे जो सबसे ज़्यादा होगा, जिसका एक्सेप्टेबिलिटी ज़्यादा रहेगा, वो काम करने के लिए उनका सामर्थ्य होगा, उन ऐसे एक आदमी चुन लेंगे, वो डिस्ट्रिक्ट अध्यक्ष के बारे में।
आज श्रीगोंदा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने श्रीगोंदा तालुका युवक काँग्रेसच्या वतीने जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संघटन सृजन हा जो ऑल इंडिया काँग्रेस कमिटीकडून जो प्रोग्राम दिला गेलेला आहे तो आज आपल्या श्रीगोंदा तालुक्यात त्याच्या संदर्भात आढावा बैठक झाली। या बैठकीला ओडिसाचे माजी मंत्री श्री शरद राऊत हे या बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। त्याचबरोबर महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष श्री पानगावणे साहेब हेही या बैठकीला उपस्थित होते। त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते व आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे ऑब्झर्वर श्री ज्ञानदेव वाफरे साहेब हे पण या बैठकीला उपस्थित होते। त्याचबरोबर आपल्या श्रीगोंदा तालुक्याच्या महिला अध्यक्ष सुनेताताई या पण या मीटिंगला उपस्थित होते। तसेच तालुक्याचे अध्यक्ष संतोष भोयटे, समित बोर्डे, विकास काळे, मुझफ्फर मालजप्ते सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी आपल्या माध्यमातून एक गोष्ट सांगू इच्छितो की ऑल इंडिया काँग्रेस कमिटीकडून आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काँग्रेसमध्ये फेरबदल होणार। जसे जिल्हा अध्यक्षांपासून सर्व तालुक्याच्या कमिट्या, ब्लॉक अध्यक्ष हे सर्व बदलले जाणार। जसं सरांनी त्यांच्या बाईटमध्ये सांगितलं की आता प्रत्येक जिल्हा अध्यक्ष हा एक सर्वसामान्य कार्यकर्ता जो काँग्रेस पक्षासाठी तळागाळापर्यंत जाऊन काम करतो अशा कार्यकर्त्याला जिल्हा अध्यक्ष बनवण्याचं टार्गेट ऑल इंडिया काँग्रेस कमिटीकडून देण्यात आले। त्या अनुषंगाने आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याला उत्तरेला एक अध्यक्ष आपल्याला मिळणार आहे आणि दक्षिणेला एक अध्यक्ष मिळणार। असे टोटल 2 ग्रामीणला अध्यक्ष आणि शहराला एक अध्यक्ष, असे टोटल 3 अध्यक्ष आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याला व संपूर्ण महाराष्ट्रातच अशी सिस्टीम राहणार आहे। आणि त्या अनुषंगाने परवा नगरमध्ये अहिल्यानगरमध्ये राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब यांच्या नेतृत्वाखाली तसेच आमदार हेमंततात्या ओगले यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर येथे यश ग्रँड हॉटेलमध्ये अहिल्यानगर शहराची बैठक झाली। त्याच्यानंतर संपूर्ण तालुका वाईज सर ओडिसावरून आलेले राऊत साहेब हे सर्व ठिकाणी फिरतायत, कार्यकर्त्यांशी चर्चा करतायत, 1-to-1 संवाद साधतायत। त्याच्यातून फॉर्म भरून ती सर्व प्रोसेस आहे आणि याच प्रोसेसने जिल्ह्याला 2 नवीन अध्यक्ष मिळणार आहेत, शहराला एक अध्यक्ष मिळणार आहे आणि त्याच्या अनुषंगाने संघटनेला या गोष्टीचा जरूर फायदा होईल। आणि येणाऱ्या काळामध्ये सर्व निवडणुका काँग्रेस पक्ष, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, श्रीगोंदा तालुक्यातील सर्व निवडणुका आम्ही ताकदीने लढवण्याच्या सूचना आम्हाला वरूतून आलेल्या आहेत। त्यामुळे आम्ही येणाऱ्या काळामध्ये ह्या येणाऱ्या निवडणुका मग त्या ग्रामपंचायती असतील, जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, या सर्व निवडणुकीला आम्ही ताकदीने सामोरं जाण्याचा निर्धार आणि विश्वास आज राऊत साहेबांना आम्ही या ठिकाणी व्यक्त केला। धन्यवाद। संघटना सृजन अभियान अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार या महाराष्ट्रात सुरू झालेला आहे। देशाच्या पातळीवर हा 7वं राज्य आहे आणि 7व्या फेजमध्ये या महाराष्ट्रात हे अभियान सुरू होते। महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष माननीय हर्षवर्धन सपकाळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये संघटन सृजन अभियानामध्ये राज्य पातळीवरचं सुद्धा अभियान सुरू झालेलं आहे। जसं केंद्रीय या निरीक्षक म्हणून या ठिकाणी राऊत साहेब आलेले, तसं प्रदेश निरीक्षक म्हणून पानगावणे साहेब या ठिकाणी आलेले आणि त्यानिमित्तानं आपल्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये पूर्वी फक्त श्रीगोंदा तालुका हा एकमेव ब्लॉक होता। आता श्रीगोंदा शहर सिटी नावाचा हा 2रा ब्लॉक मंजूर झालेला आहे। जसा श्रीगोंदा तालुक्याचा अध्यक्ष होणार आहे तसा आता सिटीचा अध्यक्षसुद्धा अधिकृत असणार आहे। ही नवीन तरतूद या निमित्तानं झाली आणि त्याचबरोबर जिल्हाध्यक्षाची जशी छाननी करून या निमित्तानं जिल्हाध्यक्ष निवडायचं काम सुरू झाले, त्याच पद्धतीनं तालुका अध्यक्ष, त्याचबरोबर जे आमच्या 4 फ्रंटल आहे, महिला अध्यक्ष, सेवादलाचा अध्यक्ष, NSYचा अध्यक्ष आणि त्याचबरोबर युवक काँग्रेसचा अध्यक्ष आणि त्याचबरोबर ज्या 5 सामाजिक काँग्रेस आहेत, एक ST काँग्रेस, ST काँग्रेस, NT काँग्रेस, OBC काँग्रेस आणि अल्पसंख्याक काँग्रेस, अशा पद्धतीनं एकूण 13 जागांसाठी
या ठिकाणी निवडीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. या राज्यामध्ये 750 जे काही ब्लॉक आहेत त्या ठिकाणी घटक जे 750 ब्लॉकमध्ये ही निवडीची प्रक्रिया राहणार आहे आणि 45 जिल्हे आहेत या राज्यामध्ये जे आमचे काँग्रेस संघटनेचे जिल्हे आहेत त्या ठिकाणी हे काम होणार आहे. त्या पद्धतीनं अहमदनगर जिल्ह्याच्या अहिल्यानगर दक्षिणमध्ये हे काम मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे. या ठिकाणी नामदार बाळासाहेब थोरात साहेब, माजी मंत्री, महसूल मंत्री आणि आमदार हेमंतजी ओगले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी राऊत साहेब आणि पानगावाने साहेब यांच्या नेतृत्वाखाली या निवडीच्या प्रक्रिया पुढच्या पंधरवड्यात पूर्ण करण्यात येतील आणि त्याचा अहवाल या निमित्तानं पाठवण्यात येईल.